एडिटिंग करी बसलो, बाकी व्हिडिओ बघितलं तर मग की माझी वाले चार पागल होते माहिती का. आलो मग उठून घरी खाली बाजूला काढला असा आला शेट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 10 वाजलेत. आज लय लेट झालो राव. आज रात्रभर झोपलोच नाही. 3:30ला झोपलोय मी. आज सोमवार नेमका हॉटेल बंद आहे. टाइम एडिटिंग करी बसलो, बाकी व्हिडिओ बघितलं तर मग की माझी वाले चार पागल होते माहिती का. आलो मग उठून घरी खाली गड्या बघितलं अलार्म 10 आवाज ऐकला नाही मी. आल्या लांबून टाकला आणि ताना शीट आलाय JCB घेऊन बाजूला काढला असा. तिथं बोरून टाकलून देत आपल्याला. चल मग खा फायना गडी आंबन राहू आज बस का माग थांबता सांगा लागते. ओ सावकाश बाजूला काढला असा आला शेट. मला वाटत एक अजून 2 लागतील याला. एक महिने नाही होणार रे. हा 11 वाजले. इथलं उरकता आता हे मुरमासाठी घर आहे ना ताना शेट. थोड्या वेळाने JCB मोकळा होईल त्यांचा तवा पांगवी. आता मग आंघोळ करणार, चाय बी घेणार. आज बरेच काम पडलं तर माहिती का. आज पर्सनल लय काम आहे रे, सांगता येत नाही बाई माहिती का. थोडा त्यालाही रडारडी होईल मग म्हणून मी जास्त दाखवत पण नाही जास्त असलं. चल ओके. 2000 years later. 1 वाजलाय. ताना शेटला फोन केला मुरुम पांगवायला त्यांची. इथं आणि जाऊ किती हे पांगवायचं आपल्याला मुरुमासाठी करा. ॲटलिस्ट अर्धा तरी होऊन जाईल, नंतर लेबर लावता येईल. असं कर इकडं तोट करून ढकल. हळूहळू डोक्याला पत्र लागाय नाही पाहिजे बाई. नाही खर्च करशील ना आम्हाला. लेबरने लय पैसे लागले असते. ताना शेट मला लेबर लाव. लेबरने मग त्याला निघला असते. JCB लवकर होईन रे. ॲटलिस्ट 1 तास 2 तास तरी होऊन जाईल. एंडपर्यंत मागवायचं आणि इकडे एंडपर्यंत. लेबरने लय वेळ घेतला असता बाई एवढं करायला, पण माहिती का ॲटलिस्ट JCBने लवकर तरी झालं रे. कर चालू. ही लेवल घ्यायची आम्हाला. आणि त्यात काय मुरुम जास्त आला आहे त्याला JCBने एवढंच करता येत नाही. लेबर घेऊन ये ना थोडा लेवल काढ लागेल. काय आलं काय म्हणला काय असं ढकल ना बघता आता. नाही 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 जवळ बन ना. थोडं पसरा हे लेवलनी म्हणलं लय होते. हे लेवलनी घ्यायचे ना. हा शिल्लक राहणार घेतलं सगळे. हो एवढं मुरमत होईन का मग. हो एवढ्या मुरमात होते. आता हे लेवलनी एवढं तासाय चालू केलं का ना. जाऊ दे चला तुमचा गाडा. तुझी शूटिंग घ्यायची हा ते. चला पाहून एवढा झाला पांगून. अजून आम्हाला लावायला लागेल मुरुम. म्हणजे लेबर नाही ना पांगवायला लागेल आता अख्खा या आहे तसा. कारण JCBने जेवढा आता आला JCB आता बूम तेवढं तर घेतलं आम्ही. त्याच्यावर नाही घेता येते पुढं. एवढंच आता एवढं मुरमाने होऊन जाईल म्हणला तो पोरगा.
ओके. त्याला आहे ना गोळ्या औषध आणायच्यात गावात जाऊन मेडिकलमध्ये. त्याच्या औषधं आणि जरा थोडं आणते जरा. वासरू जरा आहे ना त्याला सर्दी आहे ना, जरा मी विक्स लावले नाकात. त्या नाकाला विक्स लावले मी. खाल्लं नाही एवढं व्यवस्थित. थोडं आंबवण पण ठेवलं आणि आज माहिती का राव, आजपर्यंत काय आज वासरानं नाही काही कधी नाही केलं. मग करता आपल्याला आहे ना ते, त्याच्यामुळं असं करतंय. गावात जायचं आहे मेडिकलमध्ये. आपल्या मला आहे ना ते औषध आणायचं. औषध नाही, त्या गोळ्या आहे आणि एक लिक्विड फॉर्मला औषध आहे. डॉक्टर म्हणला ते एक लाव. ते होतं आमच्याकडे पण ते नेमकं संपलं माहिती का. त्यानं जरा भूक वाढते वासराची. ते चोळायला तोंडाला त्याच्या संतोष शेटला घ्यायचं. गावात जाऊ मग. संतोष शेट या. आज दिवसभर कुठं होते तुम्ही? 1:30-2 वाजेपर्यंत. तुझा पण काही फोन आला नाही. मला वाटलं झोपला असेल तू. झोपला काय दादा. मग ते मरून बिरून टाकून घेतलं पांगावला. आता गावात जायचे. औषध गोळ्या आणायच्यात. नाही मी म्हणलं म्हटलं झोपला असेल. म्हणलं आराम करून दे आराम म्हणलं आज. मग काय तेव्हा आपण कुठे तेव्हा आपण मोठं कष्ट करतोय. 100 किलो उचलते. ते झालं वाईट लागतंय ना. पण ते दुसरीकडे जायचं होतं राव. मध्ये डीजेच्या स्टोर मध्ये आपला ड्रोन द्यायला. पण नेमकं हे काम आली राव माहिती का. उलट्या घरी बोर होते माहिती का. रोजची भेटली पण हे औषध भेटलंय मला. हे डॉक्टरने आपल्याला सांगितलं की नजीबला चोळायचं नाही त्याच्या भूकवाढीसाठी. तर संतोष हे औषध होतं आपल्याकडं पण संपलं नेमकं राव माहिती का. हे भूक वाढते रे. दोघांना चोळता येईन मग. अरे वो मुरुम था ना, मेरे को लगा उसमें निकाल दिया. गया नहीं तुम? तू तो बोला मैं 11 बजे जाएगा. ए पानं घे सांगत्या. पानं घे. बंटू त्यांना अख्खी साफसफाई करत असते. कृष्णाने अख्खं क्लीन केलं. स्टोर पण क्लीन आहे अख्खं. सगळं क्लीन आहे सगळं. काहीच नाही प्रॉब्लेम. किचन बिचन सगळं. हे आम्ही फॅन नाही एक्झॉस्ट फॅन 5 महिन्यातून काढलाच नव्हता. असला घाण झालाय ना. आता याला काढला आम्ही. याला व्यवस्थित लिक्विड आमच्या सामग्री आणि चिकन अख्खं क्लीन करणार याला एकदम डीप क्लीन. काय हाँ वो लगने वाला अपने को तार. वो उसमें बाजू में रख दो. वो भी रखो साइड में, नहीं तो कोई ले जाएगा. हाँ मोटर मेन मोटर है अपना. वो अंदर रख दो. 1 hour later. आलतो ते औषध आणलं ना मी. ते औषध त्याला 5 चारलं. जिभो ठेवायचं नाही का. वासर लावून ताप आम्ही आहे ना टेम्परेचर मशीनने चेक केलं. 102 ताप आहे त्याला अजून बरं का. त्याच्यामुळं ते खात नाही. जरा कणकणी झाला अजून लबी मला. आणि जरा आपल्या मुन्नाला पण चारून टाकलं ते औषध. आज नेमकं 3 वाजले आता रे. दिवस कसा गेला कळलं ना माहिती आहे. लय लेट उठलो आज मी. गोठ्यावर पण लय लेट आलो. 9-9:30ला गोठ्यावर आलो मी माहिती का. एवढं लेट होत नाही मला कधी. लईच लेट केलं मी यावेळेस. आता उद्या लेबर आणायला लागेल. ते बाहेर साफसफाई करून घ्यायला लागेल. लेवल बिवल काढायची ते करायचं. आवडले काम आहे राव. वासरू जरा नीट करायला लागणार राव. अरे जरा बाहेर काढून जरा परत जरा खाऊ जरा माझी काय खातोय छोटू म्हणणं का नाही मस्ती येणार. सज्जनला खाली सोडून
वाढले आता उरकलं सगळं. छोटू त्याला पळवायला नेलं तारा चालवायला तर त्याला सोडून मग छोटू दाखवेन का नाही काम संतोष सेठ. उसको घोड़ी के सारा भी डालेंगे फिर. शाबाश. गोडले ना आला की अरे डाय पाय टाकते वरती. नाही नाही इथं टाकलं प्रॉब्लेम काय माहिती आहे वासरा वासरा लास लागेल एकामेकाची नाही का. एकामेकाला बघून वरडात तुम्ही आता एवढं पंख माग पडायचं माग. यो गडी खायना काळात तर तापवले वासरू मग खायना रे कणकणी वासराला वाटतं. हो आता आहे ना 1 8 वाजलेत. आम्ही गावात गेलतो जरा ब्रॉटॉनचं औषध आणायला. ते लिव्हर टॉनिक आणि एक इंजेक्शन आणलेलं आहे. या तरी म्हणलं आपलं वडापाव भजी बिजी आणले रे मस्त भजी खाता येईल इथं. याला 50 ml द्यायचं फक्त 30 ml. मी म्हणलं पवार पाटील म्हणलं 500 ml. आईला मी चाट पडलो बाई मी कन्फ्यूज झालो ना म्हणलं काय करतोय एवढं कुठं पाजायचे का. 30 ml लय आले याला. चौट रे भीमा खाल्लं नाही रे नी तोंड पाडलंय नी. हे टाकतो त्याला चौट रे याला मला लागला. फुल बत फुल बस 50 ml आणलं रे 30 ml आणलं पाटील. तोंडा येस अच्छा आहे ना आता आहे ना तोंडात हात घातला होता जिभला याच्या काट लागतात राव जरा ना वासरू आहे ना त्या खडा मीठ आणला खडा मीठ आणि ना हळद आहे आमच्याकडे भरपूर भांडराच आहे डायरेक्ट पोत तर खडा मीठ तोंडात सोडायला लागून व्यवस्थित घेऊन आणतो जरा भजी खाऊ पहिली आम्ही भजी आणली गावातून.